आजची मिसा ख्रिस्तवासी पॅट्रिक व मेबल डिक्रूज यांच्या प्रेमस्मरणार्थ, ख्रिस्तवासी कोसू व अंतोन फलकाव यांच्या प्रेमस्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. देवासाठी आपण जे युद्ध लढतो त्या युद्धामध्ये ही मनशांती असते, ती जगात कुठे मिळत नाही असं सतत म्हणणारे संत ब्रुनो धर्मगुरू यांचा आपण स्मृती दिन साजरा करीत आहोत. जर्मनीमध्ये जन्मलेला, आईबापांचं कर्तव्य ते पार पाडित असताना त्याच्यावर चांगले संस्कार करण्यात आले, धर्मगुरू झाले आणि देवाच्या कार्याला आपलं जीवन वाहिलं. अनेक अडचणी आल्या, संकट आली, परंतु त्यांनी धीर सोडला नाही. एकांतात आणि जे सहकारी होते त्यांच्याबरोबरची नाळ तोडून त्याने देवाच्या सानिध्यात राहण्याचा निर्णय घेतला. प्रिय बंधूंनो, देवासाठी समर्पित जीवन जगणारी संत ब्रुनो यांचं अनुकरण करण्यासाठी आपल्याला प्रभू आज बोलावत आहे. आजच्या शुभवर्तमानातून आपल्याला व्यक्त केलं जातं की आपण नेहमी मरियेप्रमाणे चांगलं निवडावं आणि त्याचा पाठपुरावा करावा. चांगलं निवडून पाठपुरावा करण्यासाठी प्रभूची मदत या बलिदानात आपण मागूया. आपण पापी आहोत. आपल्या कामामध्ये आपण एक प्रकारची हयगय केलेली आहे. त्याची आठवण करून पश्चातापी अंतःकरणानं परमेश्वर पित्याकडे अंतःकरणापासून क्षमादान मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, वैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मुन्मनित कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तू संत ब्रुनो यास एकांतवासात तुझी सेवा करण्याची कृपा दिलीस. त्याच्या प्रार्थनेमुळे या जगातील नित्य बदलत्या परिस्थितीत तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे गलतीकरास पत्र यातून घेतलेले वाचन.
यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करत असे आणि तिचा नाश करत असे आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले आणि आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठाई प्रकट करणे बरे वाटले आणि मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा केली. तेव्हा मानवांची मसलत न घेता आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषितांकडे येरुशलेमला वर न जाता मी सरळ अरबस्थानात निघून गेलो आणि तेथून दिमिश्क येथे पुन्हा परत आलो. मग 3 वर्षानंतर मी केफाला भेटायला येरुशलेमला वर गेलो आणि त्याच्याजवळ 15 दिवस राहिलो. परंतु प्रेषितातील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही. मात्र प्रभूचा बंधू याकोब माझ्या दृष्टीस पडला. तर पहा, तुम्हाला मी जे लिहित आहे ते असत्य लिहित नाही, हे मी देवासमक्ष सांगतो. मग सुरिया आणि किलकिया ह्या प्रांतात मी आलो. तेव्हा ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहुदियातील मंडळांना माझी तोंडओळख नव्हती. त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की पूर्वी आपला छळ करणारा जो ज्या विश्वासाचा मागे नाश करत असे त्याचीच तो आता घोषणा करत आहे. तेव्हा ते माझ्यामुळे देवाचा गौरव करत असत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद. स्तोत्र. प्रतिसाद. हे देवा, मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालव. हे देवा, मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालव. हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस. तू मला ओळखतोस. माझे बसणे आणि माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे आणि माझे निजणे बारकाईने पाहतोस. माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. प्रतिसाद. हे देवा, मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालव. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस. तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. भयप्रद आणि अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. प्रतिसाद. हे देवा, मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालव. तुझी कृत्ये अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. प्रतिसाद. हे देवा, मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालव. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. तुझे नियम मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशू एका गावात आला. त्या मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले.
तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थाला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन त्यांना म्हणाली, प्रभो, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. येशूने तिला उत्तर दिले, मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टीचे अगत्य आहे, किंबहुना एकाच गोष्टीचे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. शब्द आहेत प्रभू येशू ख्रिस्ताचे. प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामधील घटना व त्याद्वारे येशूने दिलेली शिकवण आपल्याला सखोल मननचिंतन करावयास लावते. हा दाखला फक्त ही घटना लोकच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहत असतो. मार्था आणि मेरी ह्या दोन बहिणी प्रभूच्या घरी, त्यांच्या घरी प्रभू भेटायला आला असताना त्यांच्यामध्ये जो संवाद झाला तो फार महत्त्वाचा आहे. त्याच्यावर चिंतन करणं अगत्याचं आहे. एखादी व्यक्ती किंवा आपले नातलग आपल्या घरी आले की आपण त्यांचं स्वागत करत असतो. मार्थाने देखील प्रभूचे स्वागत करून त्याच्या भोजनाची तयारी करण्यास मार्था स्वयंपाकघरामध्ये गढून गेली. मात्र मरिया प्रभूच्या चरणापाशी बसून राहिली. आजच्या शुभवर्तमानामध्ये नमूद केल्याप्रमाणे मरियेने मार्थाला मदत करावी अशी मार्थाला अपेक्षा होती. तशी तिने इच्छा प्रभूकडे व्यक्त केली. आपण देखील कधीकधी अशा इच्छा व्यक्त करतो. आपण काम करत असलो आणि आपला भाऊ किंवा बहीण आपल्याला मदत करत नसेल तर तिच्याविषयी मनमोकळेपणानं आईकडे किंवा वडिलाकडे तक्रार करत असतो. प्रभू येशूने उत्तर दिले, मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस, परंतु मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. प्रिय बंधुभगिनींनो, आपल्या जीवनामध्ये ख्रिस्तासाठी जे काही चांगलं आहे ते निवडण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रभू ख्रिस्त आजच्या प्रभू शब्दाद्वारे आपल्याला आठवण करून देत आहे. आपल्या जीवनामध्ये अनेकदा आपण मार्थासारखे आपल्या या जगांतील दगदगीच्या कामात व्यस्त असतो. मग घरदार असो, नोकरी किंवा व्यवसाय असो, भौतिक सुख असो किंवा अभ्यास, ट्युशन, मनोरंजन, मोबाईल, व्हॉट्सअप आणि आता आलेली आधुनिक प्रकारची साधनं, फेसबुक वगैरे, या गोष्टीत इतके आपण रमून जातो की देवाच्या सहवासात राहणं याच्याकडे आपलं दुर्लक्ष होते. आणि म्हणूनच ख्रिस्त आपल्याला अंतर्मुख होऊन आपण जे करतो ते आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी किती योग्य आहे याचा पडताळ घेऊन पाहण्यासाठी आपल्याला सांगत आहे. परमेश्वराबरोबर हितगुज करण्यासाठी कधीकधी आपल्याला वेळ नसतो.
मरेने चांगला वाटा निवडला होता, तसं आपल्याला निवडता येईल का? आपण पाहतो की उपदेशक या पुस्तकात अध्याय 3 ते 11 ह्यामध्ये दिलेला आहे. या भूतलावरील प्रत्येक कार्याला वेळ असतो, समय असतो. जन्म समय, मृत्यू समय, पेरणीचा समय, कापणीचा समय, शोक करण्याचा समय, हसण्याचा समय, अशा प्रकारचे 20 प्रकारचे समय नमूद केलेले आहेत. आपल्याला देखील देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी समय परमेश्वराने दिलेला आहे. तो आपण निवडतो का मरियाप्रमाणे, का फक्त आपलं कर्मकांड पार पाडत असतो? धर्मगुरू, धर्मभगिनी गाव परिवारामध्ये, कुटुंबामध्ये विजिटला येतात. त्या धर्मगुरू घरामध्ये ज्या वेळेला प्रवेश करतात त्यावेळेला अनेक माणसं स्वागतासाठी येत असतात. परंतु स्वागत केल्यानंतर धर्मगुरूला किंवा धर्मभगिनीला एकट्यानं बसून घरातली माणसं चहा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जात असतात. धर्मगुरू आपल्याकडे येत येतात. ते तुमच्या कुटुंबामध्ये जे काही चांगलं आहे, ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी, परंतु त्याकडे आपलं दुर्लक्ष होते. येशू सोबत मरिया बसली, तसंच धर्मगुरू किंवा धर्मभगिनी आपल्या गाव परिवारामध्ये आल्यानंतर आपण धर्मगुरूबरोबर बसावं आणि आपल्या कुटुंबातल्या चांगल्या गोष्टी, आपल्या अडचणी, आपल्या समस्या जर नमूद केल्या तर ते देवाला अधिक प्रिय असेल. प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, मनुष्य केवळ भाकरीवर नाही तर देवाच्या मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावर जगत असतो. मरियेने तो एक आगळा वेगळा अनुभव घेतला. त्या अनुभवाला आपण कधीकधी वंचित होत असतो. प्रिय बंधूंनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण देवाच्या शब्दाचा अनुभव ख्रिस्ताच्या प्रभूच्या सानिध्यात घ्यावा आणि मरियेप्रमाणे आपण देवाच्या दृष्टीने उजवे ठरावीत. याचा अर्थ असा नाही की मार्था ही चुकीचं करत होती. मार्थाचं काम देखील महत्त्वाचं होतं. मरियेप्रमाणे आपल्याला चांगलं निवडण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रभूने स्पर्श करावा, म्हणून आपण विशेष प्रकारे या बलिदानामध्ये प्रभुरायाची कृपा मागूया. बंधुभगिनीनं आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा.
आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे दयाळू परमेश्वरा, तुझ्या संतांच्या सन्मानार्थ आम्ही ही दानं तुला अर्पण करीत आहोत. त्यांनी आपल्या आचरणानं तुझ्या महान सामर्थ्याचे दर्शन जगाला घडवले. ख्रिस्त कृपा संस्काराच्या सामर्थ्याने आम्हाला मुक्तिदान दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे योग्य व तारणदायक आहे. संत ब्रुनो याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तो आम्हाला स्फूर्ती देतो. त्याच्या उपदेशांतून तो आम्हाला बोध करतो. त्याच्या प्रार्थनेमुळे तो आमचं संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत व सर्व संत ह्यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्र्यांचा उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले, ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो पेला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो.
प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, संत ब्रुनो व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. मी प्रभू
जगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित तुम्हाबरोबर आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, संत ब्रुनो याने आपले सेवा कार्य प्रामाणिकपणे करून सार्वकालिक सुख मिळवले. आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त कृपा संस्काराच्या सामर्थ्याने आम्हाला सुद्धा सार्वकालिक जीवनात सहभाग घेण्यासाठी पात्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.